शरद पवारला केला विशाल विशाल मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला विशाल विशाल मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला विशाल विशाल मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला विशाल विशाल पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं. सुळेंसमोरच आंदोलकांकडून ही घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली. सुप्रिया सुळे या गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत अक्षरशः त्यांची दमछाक झालेली आहे. महिला पोलिसांचं कडं त्यांना होतं, मात्र मराठा आंदोलक यांनी अक्षरशः त्यांना चहूबाजूने घेराव घातलेला होता. गाडीमध्ये बसल्यानंतर सुद्धा गाडीच्या चहूबाजूला मराठा आंदोलकांचा घेराव आपण या ठिकाणी पाहताय. एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी, मात्र त्यासोबतच शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी यावेळेला करण्यात आली. मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला विशाल विशाल सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी बॉटल फेकलेली आहे. गेल्या 2 वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी ही जोर धरू लागलेली आहे. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीमध्ये 2023 मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी कशा पद्धतीने जोर धरू लागलेली आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. मराठा समाजाचे निघालेले मोर्चे, केलेली आंदोलनं, केल्या जाणाऱ्या मागण्या, हे सर्व काही महाराष्ट्रापुढे आहे. मात्र आता ही शेवटची लढाई असं म्हणत जरांगे हे मुंबईमध्ये धडकलेत. त्याच्यानंतर ज्यावेळेला खासदार सुप्रिया सुळे जरांगेंच्या भेटीसाठी येतात आणि त्या ठिकाणाहून निघतात, त्यावेळेला शरद पवारांच्या विरोधात मराठा आंदोलकांचा संताप उद्रेक पाहायला मिळतोय. शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी. ज्यावेळेला सुप्रिया सुळे यांची गाडी या आंदोलकांच्या मधून बाहेर पडली, त्यावेळेला त्यांच्या गाडीवर अक्षरशः बॉटल सुद्धा फेकण्यात आलेल्या आहेत. शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं आंदोलकांनी म्हणत घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे. सुळेंच्या वाहनावर बॉटल अक्षरशः फेकण्यात आल्या. मोठ्या संख्येनं मराठा बांधव हे आझाद मैदानावर आहेत. आझाद मैदानावर ज्यावेळेला सुप्रिया सुळे जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या होत्या, त्यांच्याशी संवाद साधला, त्या तिकडून बाहेर पडत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि त्याच वेळेला जरांगे पाटलांनी सूचना सुद्धा दिल्या की भेटायला आलेल्या नेत्यांना तसंच सुखरूपपणे जाऊ दे. मात्र त्यांच्या सूचनांकडे कुठेतरी मराठा बांधवांनी दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतं. मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला विशाल विशाल मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला विशाल विशाल मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केला मराठ्याचा वाटोळा शरद हॅलो एक मराठा हॅलो
जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या 3 दिवसामध्ये सत्ताधारी असो किंवा विरोधक पक्षामधले अनेक आमदार आणि खासदारांनी त्यांची भेट घेतली। कुणासोबतही असं वर्तन कधी आपण या 3 दिवसामध्ये पाहिलेलं नाही। मात्र आज ज्या वेळेला खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या कन्या, खासदार संसद रत्न सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येतात, त्यांची भेट घेतात, त्यांच्याशी बोलतात, माध्यमांना प्रतिक्रिया देतात आणि त्याच्यानंतर त्या या ठिकाणाहून बाहेर पडतात। तर सुप्रिया सुळे आज बाहेर पडत असताना त्यांच्यासोबतच असा प्रकार घडलेला आहे। असं का, असा सवाल आता विचारला जातोय, कारण या 3 दिवसामध्ये अनेक आमदार आणि खासदारांनी येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। उपोषणस्थळी त्यांच्या स्टेजवर येऊन त्यांच्यासोबत ते बसलेले आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। अंबादास दानवे यांनी तर आपल्या मोबाईलवरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत तर बोलणं सुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत करून दिलेलं आहे। मग अनेक आमदार आणि खासदार येतात, जरांगेंची भेट घेतात, त्या ठिकाणाहून निघतात। मात्र त्यावेळेला मराठा आंदोलक इतके आक्रमक होत नाहीत, कारण ज्या पद्धतीने मराठा आमदार खासदार येतात, भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून सुखरूपपणे बाहेर पडतात, आपल्या गाड्यांमध्ये बसतात, बाहेर पडतात। मात्र आज सुप्रिया सुळे आल्यावरच मराठा आंदोलक इतके आक्रमक का झाले असा सवाल जो आहे तो केला जातो। ज्यावेळेला सुप्रिया सुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या, तर त्यावेळेला सुद्धा आणि त्या ठिकाणाहून निघताना सुद्धा काही मराठा आंदोलकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर काही मराठा आंदोलक जे आहेत ते त्यांना रस्ता करून देत होते। त्याच्यामुळे या गर्दीचं, या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय असा सवाल सुद्धा आता उपस्थित केला जातोय। सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी अक्षरशः बॉटल सुद्धा फेकलेल्या आहेत। सुप्रिया सुळे या गाडीपर्यंत येईपर्यंत अक्षरशः त्यांची दमछाक झाली। महिला पोलिसांचं कडं सुद्धा त्यांना होतं। मात्र मराठा आंदोलकांचा रोष, संताप इतका जास्त होता की त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली। एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी केली। सुप्रिया सुळे गाडीमध्ये बसल्या आणि बसल्यानंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 मिनिटं आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातलेला होता। तर ज्या वेळेला मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातलेला होता, त्यावेळेला स्थिती काय होती ते आपण या ठिकाणी पाहताय। काही जणांनी त्यांना वाट मोकळी करून दिली, तर अनेक आंदोलकांनी त्यांना चहूबाजूनी घेराव घातलेला होता। सुप्रिया सुळे तरी सुद्धा चेहऱ्यावर हसतमुख भाव ठेवत त्या गाडीमध्ये या ठिकाणी बसल्या। मात्र त्याच्यानंतर सुद्धा मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी पुढे जाऊ दिली नाही। चारही बाजूंनी या गाडीला त्यांनी घेराव घातलेला होता। काही लोकांचा काढण्याचा जो आहे तो प्रयत्न होता, काही आंदोलकांनी घेराव सुद्धा घातलेला होता। ही 2 दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहता। हॅलो सुळेंच्या गाडीवर आंदोलकाने बॉटल ज्यावेळेला फेकलेली होती त्यावेळेची दृश्य आपण पाहताय आणि काही आंदोलक त्यांच्या गाडीच्या मागे काही अंतरापर्यंत धावत सुद्धा गेलेले होते। इतका रोष, इतका संताप। शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी, एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी आणि जरांगे ज्यावेळेला सूचना देत आहेत
की नेत्यांच्या गाड्या या जाऊ दे, त्यांना अडवू नका, मात्र त्यांच्या सूचनांकडे सुद्धा कुठेतरी मराठा आंदोलकांनी दुर्लक्ष केल्याचं या ठिकाणी पाहिलं जातं. मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केलाय. मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केलाय. मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केलाय. मराठ्याचा हॅलो एक मराठा गाडीकडे या, गाडीकडे या. गाडीकडे या, गाडीकडे या. गाडीकडे या. आझाद मैदानामधले मराठा आंदोलक आपण या ठिकाणी पाहता. आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांनी सुळेंच्या वाहनावर अक्षरशः बॉटल जी आहे ते फेकलेली आहे. सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी बॉटल फेकलेली आहे. नेमकं त्यावेळेला काय झालेलं होतं ती दृश्य सुद्धा आपण या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहताय. अनेक आमदार आणि खासदारांनी आतापर्यंत जरांगे पाटील यांची भेट घेतली, मात्र कोणासोबतही असं वर्तन मराठा आंदोलकांनी केलेलं नव्हतं. मात्र ज्यावेळेला खासदार सुप्रिया सुळे, एक महिला खासदार, जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येतात, आपली भूमिका मांडतात, त्यांना भेटतात आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून निघत असताना मराठा आंदोलक हे शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करतात, त्यांच्या गाडीला घेराव घालतात. मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केलाय. मराठ्याचा वाटोळा शरद पवारला केलाय.